माझ्यासोबत आता स्थानिक भूमिपुत्र संघटनेचे अध्यक्ष सुशांत पाटील आहेत। सुशांत, नेमकी काय परिस्थिती आहे या वाहतूक कोंडीला आणि आजची परिस्थिती काय होती? काही 6 बसेस आणि जवळपास 300च्या वर विद्यार्थी या वाहतूक कोंडीत अडकले होते। बघा, गायमुख घाटामध्ये काम चालू होतं, त्याच्यासाठी निर्देश काढले आलेले होते की शिरसाट फाटा चिंचोटी इकडून ह्या वाहतूक वळवण्यात यायला पाहिजे अवजड वाहनं। पण प्रशासनाचा निष्काळजीपणा या वाहतूक कुठल्याही प्रकारच्या वळवण्यात आल्या असं वाटत नाही, कारण ह्या वाहतूक पूर्ण त्या महामार्गावर ठप्प आहेत आणि त्याचा फटका वसईला आलेल्या सहलींसाठी झालेला आहे शाळकरी मुलांचा। काल सुद्धा मी 3 बसेस सुखरूप बाहेर काढल्या, आज 6 बसेस काढल्या, अजून 6 बसेस आहेत, अजून 4 बसेस अडकलेल्या होत्या, त्यांना बाहेर काढलं, त्यांना अग्निशमन दलाची काही मदत घेतली आपण आणि त्यांना जेवण घातलं। पण आज 3-3 वाजेपर्यंत मुलगा एखादा बाहेर पडत असेल तर अक्षरशः ज्या बसेस होत्या त्या नेमक्या कुठल्या होत्या आणि त्या सगळ्या बसेसमध्ये किती विद्यार्थी होते? जवळजवळ 450 ते 500 विद्यार्थी होते। या बसेस कांदिवली आणि दादरच्या होत्या, या सहलीसाठी आलेल्या होत्या। जागेवर ते 6-7 तास अडकले होते आणि हा पूर्ण जो फटका वाहतूक कोंडीचा आहे हा प्रशासनाचा ढिसाळ कारभार आहे। याला जबाबदारीने हे व्हेकल वळवण्यात आले पाहिजे होते किंवा थांबवण्यात आले पाहिजे होते, पण कुठल्याही प्रकारचं सिरियसनेस प्रशासनाचं दिसलं नाही। मी स्वतः 7 किलोमीटर पर्यंत चालत आलो। तुम्ही आज जर 3:30 वाजता येऊ शकतात तर प्रशासन इकडे का नाही येऊ शकत? आता ही परिस्थिती किती दिवस आणखी चालू राहील आणि याला नेमका उपाय काय आहे आणि याला कोण जबाबदार आहे? बघा, ही परिस्थिती जवळजवळ आम्ही 2018 पासून बघतोय, पण आजची परिस्थिती 4 दिवसाची अक्षरशः भयानक होती, कर्फ्यू सारखी होती। गायमुख घाटामध्ये जे दुरुस्तीचं काम चालू होतं ते वेळेवर होत नाहीये, ते कुठल्या प्रकारचं करतात मला माहिती नाही। याला फक्त जर वाहतूक कोंडीला सुटका मिळवायची असेल तर मुंबई वडोदरा जो एक्सप्रेस जो आहे, जो शिरसाट फाट्यापासून जो भिवंडीपर्यंत जाणार आहे, तो झाल्याशिवाय या महामार्गाला शांतताच नाहीये। आम्हाला हे झेलावंच लागणार आहे। निश्चितच आपण बघितलेलं आहे की मागच्या 4 दिवसापासून मुंबई अहमदाबाद महामार्गावरली वाहतूक कोंडीच्या सामन्यामुळे या ठिकाणचा पूर्ण वाहनधारक असेल, रुग्णवाहिका असेल, शाळकरी बस असतील, शाळेतले विद्यार्थी असतील, या सर्वांनाच फटका बसलेला आहे। स्थानिक भूमिपुत्रांनी या लोकांना वेळोवेळी मदत केलेली आहे, मात्र प्रशासनाकडून या वाहतूक कोंडीवर कुठलाही मार्ग निघाला नसल्याचा आरोप सुद्धा करण्यात आलेला आहे। विजय गायकवाड, TV9 मराठी, वसई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।